धरून पुढे गजर नेणार आहे। लोक म्हणतात की बुवा भजन लोप पावत चालले, पण भजनाचा पाया आणि भजनाचा गाभा बुवा आपणच बिघडवत चाललो नाही का? काय पण हा हा बक्षीस झाले मगाशी आमचे परममित्र आदित्य पांचाळ यांचे पिताश्री संतोष पांचाळ यांच्याकडून मला 100 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद। बघा गेल्या 22 तारीखला अयोध्येमध्ये भव्य दिव्य माझ्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं वर्धापन दिन होता आणि गेल्या वर्षी याच देही याच डोळी आपण त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं। म्हणून पहिलं ह्या गजरच्या सुरुवातीला त्या भगवंत प्रभू रामचंद्रांच्या या ठिकाणी गजर करतोय। श्रीराम जानकी बैठे मेरे थोड़ा पाया वाला झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे राम आएंगे, झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे राम जरा बंधू चाकरीने जरा बाया वाजवत। हे तुमच्या जोगेश्वरीचं रत्न आहे। आज 10 वर्ष हा मला आकाश माझा साथ करतो तुमचा आहे, ज्याच्यात एकदा जोरदार टाळ्या होत्या बुवा। कारकर बुवा तुम्ही पण बघितलं हाफ चड्डी घालून येऊन वाजवायचो, हाफ चड्डी घालून। आता भल्या भल्यांची पॅन्ट घालून वाजवता भजना। पण आज जो तुमच्या समोर मी बसलोय भजन गातोय आणि बसलोय तुमच्या समोर, तर ती जर कोणाची कृपा असेल तर ती माझ्या प्रकाश पारकर बुवांची। पण बुवांना आमच्या बुवा बऱ्याच बाऱ्या झाल्या, पण बुवा तोडून नाही बोलले आय लव्ह यू, पुन्हा एकदा आय लव्ह यू। पण ठसवून ठेवायचो प्रकाश पारकर बुवा रत्न आहे म्हणजे कोकण रत्न। आमच्या कैलासवासी कोकण भजन सम्राट कोकण रत्न चंद्रकांत कदम बुवा, त्यांच्यानंतर आमच्या पारकर बुवांचं नाव घेतलं जातं। कासारडे गावची शान आहे, गेलोय घरी त्यांच्या हा होय, आणि तुम्हाला आणि आमचं नाही होय होय। हर घर में भी एक ही नाम, हर घर में भी एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा ये जय श्री राम। जय श्री राम। हर घर में भी एक ही नाम, हर घर में भी एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा।
कसे प्रभू रामचंद्र तसे माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक संयुक्त गीत घेतोय. त्याचे हवे तुला जरा जरा ऐकला बंधू जरा जरा ऐकलात का साऊंड जरा जरा याला चाटे याला द्या मॉनिटरला. दोनच राजायचे गाजले दोनच राजायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक तळावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. धंदा राजा माडी घोषित केला. धंदा राजा माडी घोषित केला. नादले दोघांचा नाले कोकणातले डोंगर नादले दोघांचा नाले कोकणातले डोंगर. या ठिकाणी भक्षी झाले नाही ते ना ते महत्वाचे आहे ते इकडे ठेवते. संस्कृती महेश सौदागर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. धन्यवाद 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 त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे कुमारी रसिका संतोष नाचणेकर यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आहे. तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. धन्यवाद त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे कैलासवासी गणेश राघोजी मेधारे आजोबा कैलासवासी लक्ष्मी गणेश मेधारे आजी नातू गणेश एकनाथ मेधारे यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवाने एक सुंदर विषय सांगितला की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपण बुवा शिकलो नाही का, पण मुंबईमध्ये बघा सध्या इंग्लिश मीडियम. बुवाने सांगितलं इंग्लिश मीडियम आपली संस्कृती बिघडत चालली आहे. बाळा तू किती विलायस रे? हो 5वी. तुझं नाव काय? अर्चित भरत पाडाले. गाव कुठला? कुरिये. तालुका हा माहित नाही. शाळा कुठली? बालविकास. मराठी का इंग्लिश? शबास. जोरदार टाळ्या वाजवा. असं पाहिजे. बाकीच्या पोरग्यांनी खाली मान घालून सुरुवात केला नाही. बाकीच्या मुलांनी खरोखर बुवा तुम्ही सांगितलं असते मराठी मीडियम. अहो आम्ही 6व्या वर्षीला नाही का काका 6 वर्षाने आपण पहिलीच बसलो नाही बुवा. 6 वर्षाने पहिलीच बसलो. पण आता 4 वर्षाचा पोरगो केजीत बसता. केजी मध्ये. अरे बाळानो तुम्ही लय भाग्यवंत आहात. आमचो बुवांचो माझो दुष्काळ जन्म झालो. हे आजोबा बसले आहेत. आम्ही 1970च्या सालात दुष्काळ पडलो होतो. जवळजवळ 85 पर्यंत दुष्काळच होतो. आम्ही दुष्काळ जन्मा केला. आमका बुवाने सांगितलं तसा फाटलेले चड्डे आई आमची तिकडे मारून द्यायची. पण तुम्ही एवढे भाग्यवंत आहात. तू आता किती वेळेला सांगितलं? 5वीत. पण तू पहिली पासन केजी पासन अंडरवेअर वापरतो. आमका 10वी पर्यंत माहिती नव्हतो. काय बुवा? अरे बाळा मग इकडनं हवाईली वैभवडी तिकडे नाही गेली. वैभवडी स्टेशनला नापना करून बाहेर राजापूर कासारडा करून देवगडला गेली. पोंबुर्ल्या मोकळा. त्यावेळी सपट लोचननी काय नव्हता. इजीगाडने काय नव्हता. धोतर
पहिलं प्रेम कसं होतो. अजून आमच्या एक बुवान सांगितलं तसे बुवांच्या गावात जसं एक आजोबा आजार आहे ना, तसे आमच्या गावात काय काय आजोबा आहोत 100 वर्ष आयुष्य जगले. ते ह्या हालीच्या पोरांचा प्रेम बघून म्हणतात आम्ही हे म्हणता प्रेम करणार आम्ही म्हणता 10 वर्ष म्हणता लग्न झालं तर बोललाव नाही. अरे नाना तू लग्न झालं तर 10 वर्ष बोललंच नाही, पण 10 वर्षात 4 पोरा झाला त्याचा काय. पण पहिलं सासवा पण लय कडक असायचो. सुनेक आपल्या बाजूक झोपवायचो ना, भुतून कडी लावून घ्यायची. पण सून लय हुशार, सून नानी घराचा दरवाजा उघडा ठेवायची. काय अहो ही पोरगी आता आमच्यारी आम्ही आता बुवा दिव्याक राहतो, पण आम्हाला जर इंग्लिश मिडियम मुलं टाकायची असतील तर आमका डोंबिवलीत न्यायचं लागतं. आता इंग्लिश मिडियमची तुमका परिस्थिती काय सांगतोय. 4 वर्षाचं पोरगो आता शाळा डोंबिवलीला 5 वाजताना सकाळी फर्स्ट शिफ्ट. वा फर्स्ट शिफ्ट. आता तो गाडीवाला सकाळी ना 4:30ला येतात बरोबर पोरग्यांका नेऊ. आणि 4 वर्षाच्या पोरग्याक ते आवसाशी हरतुरांना उकलचा आणि संडास मध्ये नेऊन बसवता आणि सांगता बाबू कर कर कर. मम्मी नाही झाला, मम्मी नाही झाला. जरा कूद मम्मी नाही झालं, मम्मी झालं. जरा जोर लाव, जरा जोर लाव. काय 4 वर्षाची पोरगा जोर लावणार सकाळी सकाळ. तू परिस्थिती बिघडलाय बुवा. आपण शिकलेली बायको करतो, आपण शिकलेली सून करतो, पण मुला झाले की शेजारनीकडे ट्युशनला पाठवतो. हे खंत आहे ना. म्हणून बुवा बाळांनो, एक वेळ आमचे म्हाळ नाही घातला तरी हरकत नाही. आमचे म्हाळ घालूच नका, पण आई वडील जिवंत असेपर्यंत अन्न द्या. आई वडील जिवंत असेपर्यंत म्हाळ बिळ काय नको. म्हाळामध्ये काय हो, 2 शिता भाताची, तेव्हा डाळीचं थेंब, तेव्हा वाटाण्याची भाजी, वाटाण्याची साल, लोणच्याचं बरोबर, पापड असो ना असं कुस्करणाने तेव्हा ठेवणार, नळ्यावर ठेवणार. ये काका खाका वाडवडी. आणि म्हाताऱ्याच्या फोटोवर 200 रुपयाचा हार. म्हातारा म्हणता नाही, जर सर्व पितृपक्ष मोक्ष जर तुमच्या सगळ्यांच्या पोटावर बसले तर कशा हवा. म्हणून जिवंत असे बरं बाळांनो, आई वडिलांना पुसूया पण. आणि खूप शिका, खूप असे शिका की जेणेकरून आई वडील आजारी पडले ना, आई वडील आजारी पडले तर पहिले डॉक्टरला फोन केला पाहिजे. आई वडील आजारी पडल्यानंतर वकीलला फोन करणारे मुलं नाही पाहिजे. हा फॅशन. बुवाने सांगितलं की तिची कंबर पण तो 32ची पॅन्ट वापरता. लग्न ह्या पंक्तीक वाढू बसलो तर 500 नको म्हणून सांगता. पॅन्टची कुल्याच्या खाली लिहिली असता. बरं पूजेक गेलो तर पाया पडता पण तसा. जर पुढे पूजेक पाया पड वाकलो ना तर 500 कॉईन काढूनच उभं असता. तो थैसूनच कॉईन टाकताना दर्शन घेता, बस झाला म्हणता. पण बघा संस्कृती पहिली होती बघा. पहिले आपण पंक्तीला बसायचो, पंक्तीला जेवायला बसायचे, जेवणारे बसलेले असायचे, वाढणारे वाढत असायचे. भात घ्या भात घ्या भात घ्या, डाळ घ्या डाळ घ्या डाळ घ्या, पापड घ्या पापड घ्या, असे वाढणारे फिरायचे. पण आता वाढणारे एका जागेवर असतात आणि खाणारे भिकाऱ्यासारखे गोल फिरत असतात. त्याला बुफे सिस्टम म्हणतो आपण. इकडे ताट, ते मीठ, पापड, हा हो लोणचं, इकडे डाळ, थोबडावून काढू का माझा बुफे सिस्टम पुणे हाताला त्याला बुफे सिस्टम म्हणतात. पण जेवत नाही जेवचे काका काय डोक्यावर हात यो म्हणतात केसावर पिसाळ म्हणतात. काय काकाची काळजी दे का बघा. बघा यो बुवा प्रेम हा नातो आहे ना तो. बाळा कितवीला आहेस तू रे. इकडे पुढे पुढे सोने कितवीला आहे. 3री. एक काम कर, आजोबांना आता विचार, मुंबई गोवा हायवेवरची झाडं तुटली आहेत. आजोबांना विचार, मुंबई गोवा हायवेवरची झाडं तुटली आहेत, तेव्हा आज तू तुझ्या वाढदिवसाला एक झाड लावायचं. जर एक झाड लावलास तर त्या झाडाखाली 25 वर्षाने हक्काने तू मोटरसायकल उभी करू शकतोस. हक्काने त्या झाडाची तुला सावली मिळू शकते, हक्काने त्या झाडाची तुला फळं मिळू शकतात. आणि जर झाड लावलास तर तू हक्काने मोटरसायकल त्या झाडाखाली आपण उभी करू शकतो. उन्हामध्ये ऊन असेल तर त्या सावलीला लावू शकतो. आणि बाळा झाड नाही लावलंस तर तुका मोटरसायकल भर उन्हात उभी करूची लागत. आणि मोटरसायकल उन्हात उभी केलंस तर मागची शीट तापतली. शीट तापली तर मागे आयटम बसणार ना, ते म्हणा शिवाय शीट तापली या, शिवाय शीट तापली या. तू काय नाथ गोळा आणि गणपती गोळा. पण बघा गाव तो गाव, गावी बघा लग्न पण मुंबईमध्ये असत. सकाळ डामडूम, सकाळ डामडूम, दुपारी डामडूम, रात्री सामसूम. मुंबईतला लग्न संपला.
पण गावचा लग्न बघा, लग्न मंडप सजलो, आंब्याचे टाळे लागले, पताका लागला, वा वा वा, सारवण पडला, वा लग्नच लग्न, आनंद. मुंबईत तसा नाही. मुंबईत दोन म्हणजे नवरो लग्नात गेलो केव्हा लिहिलो केव्हा माहितीच पडत नाही. पण आता एक मुंबईत काही गावा का हळदीची फॅशन लय मोठी इल्या. हळदीची फॅशन इल्या, जवळजवळ 50 किलो हळद आणतात, त्या चाळीवर हळद, बिल्डिंगवर हळद, बरा कपडे पण हळदी सारखे, बुवा ब्रँड पण वेगळो, बिअरवाल्यांका बिअर, विस्कीवाल्यांका विस्की, मटणावाल्यांका मटण, आणि ह्या रातभर नाचतात. पण एक उद्यापासून तुम्ही मार्क करा, जो रात्री हळदीक असता ना, रात्री हळदीक, तो सकाळी लग्नात नसता, त्याची आंबेळ्यात असता, ताट असता तो. म्हणजे नवरो लग्नात गेलो, नवरी घेऊन इलो तरी त्याका माहिती नाही. नवरो इलो, यांना घरात पांदीत उडी मारला, वाजव 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 वाजव, ही परिस्थिती आहे. पण पहिला काळ होता, वा वा वा. त्या करवलं एवढं सुंदर गीत म्हणतात. आमच्या गावात ही प्रथा अजून गावचा लग्न लावते गावचा बघा. आटी गोटीची काठी, आटी गोटीची काठी, आटी गोटीची. मग दुसरी म्हणता, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. मग तिसरी म्हणता, बायो हळद लावगो तोडी, बायो हळद लावगो तोडी. बघा याच्यात नाती निर्माण होतात. मग तिसरी म्हणता, दादा तू माझी वहिनी, दादा तू माझी वहिनी, दादा तू माझी वहिनी. आणि असाच झाला. त्या दिवशी एकाची हळद होती. नवरो जवळजवळ 50 वर्षाचा होतो. रेंज गेलेली, त्याची रेंजच गेली होती नवऱ्याची हो. आणि ते हळद लाव घेतला नाही. हळद लाव घेतल्याबरोबर त्याचे करवलं चालूच केला. हळद लाव घेतल्यात करवली पण ती वयस्करच होती, तिने चालूच केला. जुनवड जुनवड घे, जुनवड जुनवड घे, जुनवड जुनवड घे म्हटल्याबरोबर ये घरन ती भात ढवळीत होती, ती पदरा खातच पुसत दिली. इली ती डायरेक्ट काय विचारता, तुका कसं कळलो बे बे, तुका कसं कळलो बे बे, तुका कसं कळलो बे. मग ती त्या गीतात ना सांगता, हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो, म्हणजे गाला. ती परिस्थितीच वेगळी होतो. आता बदलत चालली आहे. आणि जवळजवळ बुवा आता बरेचसे मुलं बिन लग्नाचे राहिले. त्याला आपणच कारणीभूत आहोत बुवा. भारत देशामध्ये 40-50 वर्षापूर्वी सिटी स्कॅन सोनोग्राफी मशीन आल्या. आपण धपाधप चेक केला, स्त्री पण हत्या करून टाकली, वंशाला दिवा ठेवला. अरे वंशाक दिवा ठेवला, पण पंथेचा काय, पंथेचा काय, तो रवलो बसो. आता काय नाही, कुठे मुलीच मिळत नाही म्हणून आता नाही. आता ह्याच्या पुढे खूप मुली आहेत, फक्त मुलांची संख्या कमी आहे. म्हणून आज बघा आपलं कोकण समृद्ध झालेलं आहे. कोकण आज माझ्या कोकणामध्ये, माझ्या कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नाही. माझ्या कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नाही. आमच्या कोकणामध्ये हुंडाबळी अजिबात नाही. माझ्या कोकणामध्ये माझा शेतकरी आत्महत्या करत नाही. माझ्या कोकणामध्ये हुंडाबळी नाही. आणि आज आमच्या कोकणामध्ये 12 वर्ष 10वीला आणि 12वीला टॉप लेवलना मुलं आमचे पास होतात. या कोकणातली माणसं आम्ही आहोत. दिल्ली दरबारामध्ये सुवर्णाक्षरामध्ये माझ्या कोकणाचं नाव कोरलेलं आहे. अहो ह्या जगामध्ये दोनच माणसं हुशार आहेत. ह्या जगामध्ये दोनच माणसं हुशार आहेत. पहिलं जर्मनी आणि दुसरं मालवणी. नाद नाही करायचो काय. अरे प्रेम आहे बुवा. आज या ठिकाणी बघितलं मी 10 बाय 10च्या खोल्या आहेत. 10 बाय 10च्या खोलीमध्ये 2-2 कुटुंब नांदतात. या खाटीपुटी झोपता, या खाटीखाली झोपता, या खाटीवर झोपता, या खाटीपुटी झोपता. खाटीवरच्या कुटकुट केलं खालतो वाकून काय बघित. ही संस्कृती आहे बुवा. आणि बघा मराठी मीडियम आज माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुवा मराठी मीडियम मधून शिकून आज अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये, लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धडे घेतले जातात. मराठी मीडियमची ताकद बघा ना. बाळा कितवीला तू म्हटलं रे सोन्या, वेपर कुरकुर कुरकुर कुरकुर. कितवीला आहेस तू? 3रीला. तुझी शाळा कुठली? शाळेचं नाव काय? कुठली?
इंग्लिश मीडियम कोपऱ्यापासून तुका दंडवत. बरं तुझ्या शाळेमध्ये बाईंना धरून गुरुजी किती आहेत? मॅडमना पकडून घुसर नाही म्हणतात नाही. बरं इंग्लिश मीडियम ना 29 फेब्रुवारी किती वर्षांनी येतो? 29 फेब्रुवारी किती वर्षांनी येतं? 4. त्याला इंग्रजीमध्ये लीप इयर म्हणतात. आणि ज्या मुलाचा 29 फेब्रुवारीला वाढदिवस असतो, जन्म झाला, त्याचा वाढदिवस 4 वर्षांनी बुवा येतो. घरचे खुश असतात ना, तो खर्च वाचता ना हो. बरं 1 किलो लोकांनी 1 किलो कापूस जड काय? 1 किलो लोकांड आणि 1 किलो कापूस जड काय? कापूस शबास सेम. बघा उद्या काय 26 जानेवारी. भारताच्या ध्वजाला रंग किती? 4 बुवा. तुम्ही पण त्या पोरग्यांच्या नादा काय लागला? हा त्याला गेला म्हणून तुम्ही पण गेलात. असंच होता. पुढच्यात गेला ना ह्या झाला शरणासारखा. म्हणजे पुढचो गेलो ना त्याच्या पाठको पण जातो. अरे पण तो पुढे भाजलो त्याचा काय येत नाही, तो पण गेलो त्याच्यात. काय जाऊ ना भैरवी म्हणू नाही, शेवटला का भैरवी हो, भैरवी हो द्या शेवटला ना. या ठिकाणी साईबाबांचं सुंदर या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर एक मंदिर आहे, साईबाबांवरती गाणी घेतो. जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर क्या ये साईना तेरा मंदिर बन जाए. मेरे घर क्या ये साईना तेरा मंदिर बन जाए. मेरे घर क्या ये साईना तेरा मंदिर बन जाए. जब खिड़की खोलू तो मेरे घर क्या ये साईना. सुनाई दे जब आरती हो तेरी, मुझे घंटी सुनाई दे. आणि एक साईबाबांचं गाणं आहे. रामनवमीचा सण आला
गजर घेतोय कारण पारकर बुवांना पण मनोरंजन करायला वेळ मिळाला पाहिजे. 50 मिनिटांमध्ये मला माझा गजर संपवायचा आहे. गजर घेतो. गजरच्या माध्यमातून आपलं पुन्हा पुढे मनोरंजन चालू ठेवणार आहे. कारण होय ना. हा हा नाही हो घाबरत नाही. गेल्या वर्षी दांडकी घेऊन हे पळाले होते आणि घाबरत आम्ही मेलाव. बंद करा बंद करा. पण खरोखर एक गजराला सुरुवात करण्याच्या अगोदर बसलेल्या माता भगिनींना सर्वांना एक हात जोडून विनंती आहे. बुवाने एक मगाशी विषय सुंदर सांगितला, त्या विषयाला विषय धरून सांगतो. मुलीचं लग्न झालं ना माऊलीनं, मुलीचं लग्न झालं की मुलीला ना सांग सकाळ फोन करत राहू नका. जवळजवळ 100मध्ये 50% मुलींचा संसाराची वाट आई वडिलांना लावली. म्हणून मुलींना दिल्या घरची धन आहे ते. मुलीनो तुम्ही कन्यादान करायला त्या आईला, कारण तुम्ही हे दिल्या घरची धन आहे. म्हणून मग सांगितलं मी, समाजामध्ये वावरताना ताट मानेने आपले आई वडील जगतील असं वागा. कारण काळ बदलत चाललाय. महिला वर्ग तुमचा मला अपमान काय करायचा नाही, दोन्ही भावांना अपमान करायचा नाही. पण एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या रील्स बनवतात काय महिला आपल्या. बुवाने मग सांगितलं सिरियल काय सिरियल मध्ये एक नवरो 2-2 बायका करता. एक नवरो 2-2 बायका करतात. ह्या सिरियल आम्ही बघताव. आई कुठे काय करते आणि बापू दुसरं लग्न करता. काय पोराने घ्यायचा. म्हणून समाजामध्ये वावरताना आई वडील आपल्या ताट मानेने कशी जगतील, कारण ह्याची काळजी घ्या. बसलेल्या महिलांमध्ये अशी कुठली भाग्यवंत महिला आहे, बसलेल्या महिलांमध्ये अशी कुठली भाग्यवंत महिला आहे, रोज उठल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या पायाला हातावून दर्शन घेते. बोट वर करा. कोणच नाही. रोज उठल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या पायाला हात लावून दर्शन कोण देता, कोणच घेत नाही. आपण कशा असूया त्यांना, आपण नको असूया. आपण कशा असूया. 7च्या नंतर आपलं पाय धरा ना. 7च्या नंतर आम्ही लेजिम घेतो. कशा पाय बनतील, बरोबर की नाही. गजर घेतोय. जगत माताची जाऊ यांच्यावरती गजर आहे. धन्य धन्य तो राही शिवरायांची जिजाई, धन्य धन्य तो राही शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराज झाला. मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाई. आज पूजी तो महाराज भारा. होती मुघलांची सत्ता वेळी, दिन दुबळ्याला नव्हता उवाली. हो बघा, या महाराष्ट्रावरती मोगलांनी आक्रमण केलं होतं. मोगलांनी आक्रमण केलं आपल्या हिंदू आया बहिणांना. हे मोगल पाठीत होते. आपली हिंदू देवळं तोडत होते, देवळातल्या मूर्त्या पाडत होते, मूर्त्या तोडून टाकत होते. आणि जगत माताची जाऊन, रात माताची जाऊन हा प्रश्न पडला की हा माझ्या पोरक्या रैताला वाचवणार कोण, ह्या माझ्या पोरक्या रैताला वाचवणार कोण. आणि जगत माताची जाऊन शिवनेरीला साकडं घातलं, शिवनेरीला गारणं घातलं. भवानी माते मला असा एकच पुत्र दे की जेणेकरून त्यांनी जगावरचं राज्य केलं पाहिजे. आणि हा म्हणताना जगत माताची जाऊन दिवस गेले. मगाची बुवानी सांगितलं शिजरिंग दिवस गेले. गडावरची कुजबूज चालू झाली, गडावरती बायकांची कुजबूज चालू झाली. राणी साहेबांना दिवस गेले, बाळासाहेबांना दिवस गेले, राणी साहेबांना
डोळे लागले, राणी साहेबांना डोळे गेले, पण त्या गडावरच्या बायका आपसात कुजबुज करत होत्या, गो बायो गो बायो गो बायो, तुझ्यावर डोळे कसले लागले होते? त्या म्हणता गो बायो माझ्यावर डोळे लागले होते, त्या म्हणता मी रस्त्यावरची माती खायत होतोय. दुसरी म्हणता गो बायो तुझ्यावर डोळे कसले लागले होते? मी म्हणता भितूच्या कौंदी खायत होतोय. तिसरी म्हणता गो बायो तुझ्यावर डोळे कसले लागले होते? मी म्हणता नाकातलं कौंदी खायत होतोय. शिकाय डोळ्यात ये असे डोळे लागलेले होते, पण त्या महिला वर्गानं जगत माता जिजाऊंचे डोळे ऐकायचे होते. जगत माता जिजाऊंचे डोळे कसले आहेत? शहाजी राजा आले दरबारी आणि विचारतात, राणी साहेब आम्ही ऐकलं तर खरं आहे का? आपल्याला दिवस गेले, डोळे लागले, 3 महिने झाले डोळे लागले. होय महाराज, मग आपले डोळे कसले आहेत? महिला वर्ग ऐका, जगत माता जिजाऊंचे डोळे. आपले डोळे कसले आहेत? महाराज माझे डोळे ऐकायचे आहेत ना, मग उतरा घोड्याच्या खाली, द्या मला तुमच्या घोड्याची लगाम, द्या तुमच्या कमरेची तलवार. 3ऱ्या महिन्यामध्ये गरोदरपणामध्ये 5 मैल घोड्यावरती स्वार झाला जगत माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज राजा जन्माला आला. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या वाट्यावरचा दगड म्हणजे मला झाडावरची पानं पण आनंदाने नाचायला लागले, हसायला लागले, बागडायला लागले. हे जगत माता जिजाऊचे डोळे. आता बुवाने सांगितल्याप्रमाणे आपल्या बाकाचे डोळे, आपल्या बाकाचे डोळे कसले? आवळे, चिचो, मॅगी, लिंबूचा लोणचा, तंबाखूची मशेरी, काय पोरा जन्म घेणार? डोळे कसले पाहिजे? कडक डोळे पाहिजे. म्हणून बुवाने सांगितलं की शिजरीचा प्रकार आपणच आणला. तो बुवा आपल्या बायकोक दिवस गेले रे गेले घेऊन नुसतं सांग सकाळ त्या पांडी धावतच असता. जरा पोटात दुखोक लागला पुढे नाना रिक्षा काढ जसा का ह्याच्या पोटात दुखता. अरे होय नेऊया पण आपण बुवाने सांगितलं गरोदर मातेने काम केलं पाहिजे, गरोदर मातेने बसून सारवण केलं पाहिजे, गरोदर मातेने विहिरीवरून पाणी आणलं पाहिजे, कामं केली पाहिजे. तो पण आपण बायको का पालगार बसवता, बेड रेस बायको बेड रेस आणि औषधून एकदा मोरी भांडी घासून फेस. जमाना बदलत चाललाय. म्हणून म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज माझा राजा होऊन गेला. म्हणून म्हणतोय ओम नमो श्री जगदंबे. बक्षीस आले, थांबा 2 मिनिटं. पवाडा सादर करण्याच्या अगोदर बक्षीस देतोय. सोमहरी मेजारी कासारडे ब्राह्मणवाडी बुवा तुमचे शेजारी यांच्याकडे 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद. म्हणजे बुवा कासारड्यातल्या माणसं पण बक्षीस देऊ लागले बघा. फॅन मोठे फॅन. पण ह्याचा लय भारी. पण ह्या गँग माझ्या गँग मधलं कोण सध्या दिसतच नाही. पण ह्याचे लय मोठे फायदे आहेत. एक तर गावा गेल्याना थंडी लागत नाही, दुसरा बुवा हिंबार लागत नाही, फक्त मागा भात जोडू कोण बोलवीत नाही. पाहिली बरोबर गोटो ह्याच्यात नाही का, पण तो डेंबर आहे ना डेंबर. तुमची लय मोठी मैत्री झाली. तुमचा मित्र कोण माका माहिती आहे? तुमचे मित्र कोणते त्याला फोन करू आता. पोकोमॅन. पोकोमॅन तुमचं मित्र नाही? ऐका भजन ऐका. अरे ही गँग मोठी इले इकडं, भारी गँग तिकडे, पबजी गँग जोरदार. असा ना थोडा तर बुवा हे डेंबर ना, डेंबर तसं नाही मारायचं. ह्या सांगितलेलं मी, डेंबर तसं मारू नको. डेंबरला मारताना जरा इज्जत मध्ये मारतोय मी. आमच्या तिथे ना एक 40-45 वर्षाची गृहिणी आजी राहता. तर माझ्या पोरगीने जर म्हटलं ना आजी तर तिका राग येता. ती येताना एक आरशी आणणार आणि आरशात तोंड बघणार, म्हणणार आरशात शिव आहे आरसा किती खराब झालाय. पोरं म्हणतात म्हातारे आरसो खराब नाही झालाय, तो थोबडा बसलाय. असं ती एवढी आरशी आणणार. भाऊ आले त्या ठिकाणी. आमचे परमित्र सतीश सावंत भाऊ आहेत का इकडे? सतीश सावंत यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद. तर ती एवढी फणी आणणार, एवढी आरशी आणणार आणि पहिली ती केस बी धुतल्याच्या नंतर मग ते असे झाडूचे असतात, ते असे उगवूचे असतात म्हणजे. आणि ते एवढी फणी घेऊन येणार व फणी आणणार आणि चाळीच्या बार आमचा ड्रम हा, त्या ड्रमावर अशी आरशी ठेवणार
आणि फणी घेणार आणि म्हणणार जॉनीच्या आगीची मशाल हाती आले मी खुशीच्या भयान राती इथं दिसना इथं दिसना इथं दिसना इथं दिसना शोधू कुठं ती फणीने आरशी खाली ठेवणार आणि पुऱ्या फाट्यात हात घालणार फाट्यात इथं दिसना शोधू कुठं दिसला ग बाई दिसला ग बाई दिसला दोन नखाच्या मध्ये बाई जायचे ते मारून टाकायचो नका ना असं पद्धतशीर मारायचं होतं का डेंबरात ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझंबे करुण प्रहार जय राम महाराजाचा प्राण जय राम महाराजाचा शिवप्रभूचे गात गुणगान साधू नमन साधू संतांना आदि समन साधू संतांना ज्ञानेश्वराला एक नाथाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला नमन माझं नाम नंदना नमन माझे नाम नंदना नमन माझे नाम नंदना सोन मातेला पांडुरंगाला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला ग्रामीण मालेवाडीला शाहिराने साध चढविला पूर्ण चढवून शाहिर झाला शाहिर देशमुख गात पवाड्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर अंगामधलं रक्त कसं सळवायचं एकदा असं चाललं हिंदू मुसलमानाची दंगल चालली होती आणि मुसलमान मावल्यामध्ये हरसपणे बघतच राहावी अशी एक सुंदरशी युवती राहत होती आणि त्याच मावल्यामध्ये काय 5 नामवंत गुंड होते त्या गुंडाने विचार केला की या हिंदू मुसलमान दंगलीचा फायदा घ्यायचा आणि त्या मुसलमान युवतीची इज्जत लुटायची आणि हा म्हणताना रात्री 12-12:30 वाजताना ते मुसलमान गुंड त्या मुसलमान युवतीच्या घराकडे सरकू लागले आतली मुलगी बावरली घाबरली शारली भांडो काय पाहिलं त्या दरवाजामध्ये 5 नामवंत गुंड उभे होते तिने विचार केला अरे जर यांच्या तडाख्यामध्ये सापडले तर माझ्या इष्टीची लक्कर पण सरणार नाही तेव्हा ती मुलगी आपल्या घराच्या मागच्या दरवाजातून पळत सुटली पळता बोळात गेली बोळाच्या पलीकडे गेली तेव्हा तिला एका घराच्या दरवाजाच्या पलीकडून उजेड त्याला दिसला आणि त्या मुलीने दाढ ढोकावला बरोबर तिच्या उमेदीचा हिंदू तरणा युवक दांडा घेऊन बाहेर आला आणि त्याने विचारलं ताई तुला काय पाहिजे तेव्हा ते मुसलमान ती बोली दादा काय गुंड माझ्या मागे लागले आणि ते माझी इज्जत लुटू पाहतायत तेव्हा तो हिंदू एक बोलला ताई ते गुंड येणार नाही तुझी अबरू लुटणार नाही खबरदारी मी घेतो माझ्या घरामध्ये अंतरलेला अंतरून आहे त्याच्यावरती बेलाशी झोपी जा आणि हिंदू युवकाच्या घरामध्ये मुसलमान ती झोपी गेली रात्र वाढत चालली होती हिंदू युवकाच्या मनामध्ये विचार थया नाचत होते अरे दंगल झाली हिंदू मुसलमानांची ती मुसलमान मी हिंदू मग कुठल्या भरोश्यावर माझ्या घरामध्ये झोपी गेली अरे माझ्या मनामध्ये आलं तर मी तिची इज्जत लुटू शकतो माझ्या तडाख्यातून तिला सोडवणारा कोण नाही कुठल्या भरोश्यावर माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे रात्र झाली सकाळ झाली रात्र वाढत गेली रात्र सरत गेली सकाळ झाल्याबरोबर ती मुसलमान ती जायला निघाली जाताना तिने आभार मानले
जाताना आभार मानले, पण आभार मानण्याच्या अगोदर हिंदू एक बोलला, काही आभार जरूर मान, फक्त मला एकच गोष्टीचा उलगडा कर. अरे दंगल झाली हिंदू मुसलमानाची, तू मुसलमान मी हिंदू, पण तू कुठल्या भरोश्यावर ते माझ्या घरामध्ये झोपे गेले? अरे मनामध्ये आलं असतं तर मी तुझ्या इस्त्रीची लटकन तोडू शकत होतो, तुला माझ्या तडाख्यातून तुला सोडवणारा कोण नव्हता, पण कुठल्या भरोश्यावर ती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे? तेव्हा ती मुलगी सांगते, दादा काय गुंडा माझ्या मागे लागले, पळता 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 बोळात आले, बोळाच्या पलीकडे आले, तेव्हा मला तुझ्या घराच्या दरवाजाच्या फटीतून उजेड येताना दिसला. मी दाट लोकांच्या गोदर हात डोक्यात पाहिलं, तेव्हा तुझ्या घराच्या भिंतीवरती मला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. या ठिकाणी दुर्वेश मयूर पारकर कासारडे यांच्यावर 200 रुपये पारितोषिकाला धन्यवाद. धन्यवाद बुवा. आपल्यात एकी नाही, आपल्यात एकी नाही म्हणून संगमेश्वर गावातून, संगमेश्वरवरून माझा छत्रपती संभाजी महाराज पकडला गेला. आपल्यात एकी नाही ना हो. अहो तो मुकरद खान संगमेश्वरला गेला, कोकणामध्ये गेला, त्याला काय माहिती छत्रपती संभाजी महाराज तिकडे विश्रांती करायला गेले आहे. आपल्यात एकी नाही ना बुवा. अहो मुकरद खानाचा घराणा गेला, मुकरद खानाने घराणा घातला, माझ्या छत्रपती शंभू महाराजांना वेषांतर करायला पण दिले नाही. त्यावेळी प्रत्येक बादशाकडे, प्रत्येक राजाकडे व वेषांतर होते. म्हणून म्हटलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी होता जीवा म्हणून वाचला शिवा, तसं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं पण वेषांतर करणार होते, पण छत्रपती संभाजी महाराजांना वेषांतर पण करायला दिलं नाही. अहो त्या मुकरद खानाच्या तडाख्यातून सुटकले, मुकरद खानाच्या तडाख्यातून सटकले, पण संगमेश्वरच्या नदीकाठी गेले, नदीकाठी गेले, तिथे पण मुकरद खानाचं सैन्य होतं. माझ्या राजाने घोडा सोडला तिथेच आणि लपले तिथे, पण मुकरद खानाचं लक्ष त्या घोड्यावरती गेला. पण ह्या दुनियेमध्ये, पुऱ्या दुनियेमध्ये एकच असा राजा होऊन गेला, तो म्हणजे माझा छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याचं कडं होतं, सोन्याचं. जसं बुवांच्या गळ्यामध्ये आता कडं आहे, तसं छत्रपती संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पायामध्ये कडं होतं. तो मुकरद खानने कसा ओळखला हो? त्याला मुकरद खानला कोणी सांगितलं त्या घोड्याच्या पायामध्ये जो घोडा उभा आहे त्याच्या पायामध्ये जे सोन्याचं कडं आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा घोडा आहे. आपल्याने धोका दिला ना हो, म्हणून त्यांनी बुवा तिथे शोधलं, म्हणून माझा छत्रपती संभाजी महाराज पकडला गेला. बुवा आपल्यात एकी नाही ना. बाकी काय म्हणतात, माका एखादी अंगठी तरी द्यावा, राग गेलो तर गळ्यातला पण काढून देतील, हे घे म्हणून दिल बुवा. हा थांबा वाचतोय मी. सुहास बाने बुवा, ढोलकी आणि चकवा यांचे नाही, थांबा दोन किती 400 रुपये ना बुवा. हे माझे ढोलकी, त्याच्यानंतर चकीवालो, आणि हे रवले 100 नाही, ते तब्बलजी हे तोंडारे बघता नाही, पुढे अजून चला होय. ह्या लोक सांगू आमचे स्नेही मनोहर पुजारे मुक्काम जुवाटी राजापूर यांच्याकडून 201 रुपये पारितोषिकाला धन्यवाद. धन्यवाद. हा तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून बाळांनो, हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, कारण आता इतिहासाच्या पानावर म्हणजे पुस्तकातले धडे गाळले गेले, भावना दुखवतात, पण आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कमवून ठेवलंय बुवा, ते चंद्र सूर्य असेपर्यंत आपल्याला स्वप्नार नाही. जर माझ्या राजाचं आयुष्य शतकाभर असतं, जर माझ्या राजाचं आयुष्य शतकाभर असतं, तर आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या, प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं, सोन्याचं दार असतं. पण ते सोन्याचं दार नाही आता पण बरा आयुष्य झालं होतं, थोडा थोडा खापावून इकून खाल्ला नसता. मग पण मावळे कशा होते बुवा त्यावेळी? मावळे बिनवेषणी होते, राजाने आज्ञा सोडायची, मावळे तयार असायचे एक महिना मोहीमवर जाण्यासाठी. आता लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा, पण मी म्हणतो राजाने जन्म घ्यावा, पण येताना 5-50 मावळे पण त्यांनी घेऊन यावे. सध्या मावळ्यात ताकद नाही राहू. जर आता राजा आलेने विचारला नाही त्याला
चला मोहिमेवर येतात ना, मग हे काय सांगणार महाराज मोहिमेवर येतो आम्ही, पण किती दिवशी मोहीम आहे? 15 दिवसाची. मग 15 दिवसात आता रविवार शनिवार शुक्रवार किती येतात त्याप्रमाणे हिसाब लागतो. सवय झाली हो लोकांना. आता गावाला जर तुम्ही गडी बोलवलात ना तर पहिला ह्या काय विचारतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, संसार सोडू नका. या काय दिवसच फुकट मिळणारा. म्हणून बऱ्याचशा लोकांनी संसार सोडला नाही. काय बुवा बरोबर की? आता तुम्ही तिथे वावरता म्हणजे तुम्हाला अंदाज आहे. राजकारणातले पेवलेले आहेत मोठे, पण तरी पण भजन कसे रेटून करतात बघा. पण मान सन्मान ठेवून बुवा भजन करणार. आता त्या दिवशी गावामध्ये गेलो होतो तुमच्या कासारड्यामध्ये. बुवा म्हटलं हे काम केलं, म्हटलं मी म्हणतो मीच केलं, वरून निधी आणून माझ्या निधीतून करून घेतलं. सुंदर रस्ता आहे. पुढे गेलो, बुवा म्हटलं ही शेड कोणी बांधली? मीच म्हणता वरनं निधी आणलेली, त्या निधीतून काम करून दिलं. पुढे गेलो, म्हटलं शौचालय सार्वजनिक शौचालय होतं, हगंदारी मुक्त गाव. हे बुवा हे कोणी केलं? मीच वरनं निधी आणलेली, मी म्हणता माझ्या प्रयत्नाने केलं. आणि त्या शौचालयाच्या पाठी पासा पोरा होती कुत्र्याची. बुवा हे कोणी? पण गावामध्ये आज तालुक्यामध्ये आणि आमचे प्रकाश पारकर बुवा आणि दुसरे संतोष कानाडे बुवा आता भजन समितीवरती म्हणजे ते मानधन समितीवरती अध्यक्ष आहेत. आणि तुम्हाला एक विनंती आहे, या इथे बसलेल्यामध्ये भजनी बुवा किंवा पकवाज वादक जर कोण 50च्या वरती असतील तर फॉर्म भरा. सध्या गव्हर्नमेंट कडून 5,000 रुपये मानधन मिळतोय. 5,000 रुपये मानधन मिळतोय. जर कोण भजनी बुवा असतील पकवाजी असतील फॉर्म भरा. आता नाही तुमका उद्या देतोय. आता दिले तर तुम्ही आता लगेच जाशाल. म्हणून प्रत्येकाने फॉर्म भरा, कलाकाराचं मानधन घ्या नाही का बुवा, आणि सगळ्यांनी सामील व्हा. आता त्या दिवशी आमचं 8 दिवसापूर्वी आमचे प्रकाश पारकर बुवा 2 दिवस होते. अखिल भारतीय भजन संमेलन भरवलं आम्ही. कारण नाट्य संमेलन होतं, कवी संमेलन होतं, पण बुवा तुम्ही आला सहकार्य केलं म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय भजन संमेलन भरवलं नाही का. एकदा माझ्या पारकर बुवांसाठी जोरदार टाळ्या होत्या. तर आमच्या रोडचा बघा, आमच्या पोंबुर्ल्याचा रोडचा बघा. हो नाही मेलाव त्याच्यात ना, म्हणजे एखादी गरोदर बाई असतात ना तर ती खारेपंडापर्यंत पण जात नाही. ती त्या हदकून दणकून रस्त्यातच तिची डिलिव्हरी होता. जर बघा आमच्या तिकडे आय लव्ह यू. हा चला. मोठी मुघलांची सत्ता वेळी दिन मानती आई गुन्हाई तया जगाई. अहो मानती आई गुन्हाई तया जगाई. जाणता राजा जगानी पाहिला. बोला काय तुम्ही बांग परतून टाकला कप्पळ. ह्या झाला कसा इतिहासाचा पेपर नाही, भूगोलाचा गाईड उघडला तुम्ही. नाद नाही करायचो. मी म्हटलं राजा जगाने पाहिला. मता गेला जाऊन आली पुत्रता या भाग्य झाली. मता गेला जाऊन आली पुत्रता या भाग्य झाली.
मगाशी तुझे मित्र आले होते, आदित्य बोलत होता की आकाशला नाही 2 मिनिटं आदित्यसाठी 2 मिनिटं एक ढोलकी सोलून गजर घेतोय आदित्य 2 मिनिटासाठी. कारण आज हा आकाश गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद, सुरत, बरोडा व ह्या ठिकाणी तो गुजराती ऑर्केस्ट्रामध्ये, गुजराती भजनामध्ये तिकडे जाऊन साथसंगत करतो. तुम्हाला खरोखर 2 मिनिटं, जास्त नाही, गजराच्या नंतर 2 मिनिटं त्याची तुम्हाला ढोलकी सोलो ऐकवणार आहे. जर त्याची ढोलकी आवडली तर जरूर टाळी मारा, कारण कलाकाराचं बळ त्याच्या टाळीत असतं. पण जर त्या का कोणा बक्षीस द्यायचं असतात तर मात्र थांबू नको, तुम्हीच देऊ शकता. दिगंबरा दिगंबरा पाठवलं दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा पाठवलं दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा पाठवलं दिगंबरा, दिगंबरा 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 दिगंबरा. आपल्या समोर आकाशाला ढोलकी सोलो सादर करते.